राहुल धीरज पाटील 26 वर्षाचा जळगावचा एक तरुण, दिसायला देखणा, शिकलेला, एका नामांकित कंपनीत नोकरी करणारा, आई वडिलांचा लाडका, स्वप्नातली मुलगी शोधत होता. स्थळ पाहिली जात होती, पण राहुलला हवा होता एक असा जोडीदार जो त्याचं आयुष्य बदलून टाकेल. आणि एके दिवशी तो क्षण आला. राहुल फेसबुक स्क्रोल करत होता, तेवढ्यात एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. दिशा शर्मा. ती प्रोफाईल, एक निरागस चेहरा, मनमोहक हास्य, डोळ्यात गुढ लपलेलं. राहुलनं विनंती स्वीकारली आणि मग सुरू झाला गप्पांचा सिलसिला. हळूहळू मैत्री आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. दिशा खूप स्मार्ट होती, बोलण्यात गोडवा, वागण्यात सौम्यता. राहुल तिच्या प्रेमात अखंड बुडाला. अचानक एक दिवस दिशा म्हणाली, राहुल, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. राहुल काहीसा संभ्रमात होता, पण दिशावर त्याचा विश्वास होता. फक्त 15 दिवसात लग्न ठरलं. वाढदिवसाच्या दिवशीच लग्न. पूर्ण घर उत्साहात. पारंपरिक पद्धतीने विवाह झाला. सगळं अगदी स्वप्नातल्यासारखं घडत होतं. पण खरं स्वप्न तेव्हा संपलं आणि सुरू झाली एक झकास थरारक गोष्ट, त्याच्या आयुष्याला हादरवणारी. लग्नाच्या दुसऱ्या रात्री घरातली खोली फुलांनी सजवलेली होती, सुगंधाने भरलेली, आणि राहुलच्या चेहऱ्यावर हसू. आता त्याच्या स्वप्नातली राणी त्याच्या समोर उभी होती. तो हळूवार दिशाच्या जवळ गेला, प्रेमाने हात पकडला, पण तिनं हात झटकला आणि म्हणाली, मी खूप थकले आहे, मला झोपायचं आहे. राहुल गोंधळला. तिच्या चेहऱ्यावर भीती, ओढाताण होती. ती थरथर कापत होती. ती म्हणाली, माझ्या शरीरात काहीतरी विचित्र घडतंय, कृपया माझ्यापासून दूर राहा. राहुल थक्क झाला. त्यानं विचारलं, दिशा, हे काय चाललंय? तू ठीक आहेस ना? तेव्हा अचानक दिशा ओरडली, माझ्या जवळ येऊ नकोस, आणि त्याला खोली बाहेर ढकललं. त्या क्षणी राहुलला काही कळेनाचं झालं. जिच्यावर प्रेम केलं, तिच्या सोबत भविष्य पाहिलं, ती असे का वागते म्हणून तो संतापला. राहुल पुन्हा खोलीत गेला आणि आवाज चढवून विचारलं, हे सगळं काय चाललंय दिशा? तेव्हा दिशा गप्प झाली. तिचा श्वास वेगाने चालायला लागला. डोळ्यातून पाणी आलं आणि कापऱ्या आवाजात ती म्हणाली, मी मुलगी नाही राहुल, मी तृतीयपंथी आहे. एका क्षणात राहुलचा संसार कोसळला. त्याच्या डोळ्यासमोर अंधार झाला. मनाचा तोल गेला. तो फक्त ओरडला, हे तू काय केलंस? तू मला फसवलंस. दिशा अश्रूमध्ये म्हणाली, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मला समाजात एक मुलगी म्हणून जगायचं होतं. राहुल धक्का खाऊन घरच्यांना बोलवतो. कुटुंब हादरलेलं. तत्काळ पोलिसात तक्रार. रामदासनगर पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू झाली आणि सत्य हळूहळू उलगडू लागलं. पोलीस तपासात समोर आलं की दिशाने तिची ओळख लपवून राहुलच्या विश्वासाचा फायदा घेतला. डॉक्टरी तपासणीत सत्य उघड झालं, ती एक तृतीयपंथी होती. हा विषय कोर्टात गेला. राहुलच्या वकिलांनी दावा दाखल केला. पुरावे कोर्टासमोर ठेवले आणि न्यायालयानं स्पष्ट आदेश दिला, दिशा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. राहुलला मानसिक तणावानं ग्रासलं होतं. समाजासमोर त्याची प्रतिष्ठा, आत्मसन्मान धुळीला मिळाला होता. त्याच्या विश्वासाचं सोनं करून टाकणारी ती व्यक्ती होती जिच्यावर त्याने मनापासून प्रेम केलं होतं. पण राहुलने हार मानली नाही. तो फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही लढला. त्याचा संदेश होता, नातं फक्त प्रेमाचं नसतं, ते विश्वासाचं असतं. आज सोशल मीडियावर ओळखी होतात, प्रेम जुळतं, पण सत्य जाणून घेतल्याशिवाय लग्नासारखा निर्णय घेणं हे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. राहुलचं आयुष्य बदललं, पण त्याने समाजाला एक मोठा धडा दिला. सत्यापासून पळून जाऊ नका, सत्य स्वीकारा, चौकशी करा आणि मगच विश्वास ठेवा. कधी कधी आयुष्यात काही प्रसंग असे येतात जे फक्त आयुष्यच नाही तर विश्वास, प्रेम आणि अस्तित्वच हादरून टाकतात. या घटनेबद्दल आपणास काय वाटते कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. या प्रकारच्या घटना पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.